तमाम मतदार बंधू भगिनी आणि मातांचे तरुणांचे मनापासून आभार मानतो. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये जवळपास एकूण 70 ते 70% मतदान करून आपला लोकशाहीचा जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बजावून 100% पालन केलं. त्याबद्दल पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींचे बांधवांचे मी मनापासून आभार मानतो. त्यातल्या त्यात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्रात जिल्ह्यात कुठे काय झालं मला माहित नाही, परंतु पाचोरा आणि भडगाव शहरामध्ये थोड्याफार प्रमाणात कार्यकर्त्यांची हमरी-तुमरी जर का सोडली तर मला वाटतं अतिशय शांतपणे पाचोरा आणि भडगाव शहरातलं मतदान हे सुरळीतरित्या पार पडलं. त्याबद्दल सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. अशी शांतता ही अभेद्य राखण्याकरता मी सगळ्यांना मनापासून आव्हान करतो. खरं म्हणजे काल इलेक्शन झालं आणि आज सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये, सर्व पक्षीय नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता की उद्या लगेच काउंटिंग होईल आणि आपल्याला आनंद घेता येईल अशा पद्धतीचा उत्साह मला वाटतं सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये होता. परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे त्यांच्यामध्ये थोडासा हिरमोड झाला. आणि तिसरा विषय असा आहे की मागच्या काही चर्चांना उधाण पुन्हा आज आलेलं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे की एवढे 20 दिवस हा मतमोजणीचा कार्यकाळ लांबलेला आहे. त्याच्यामुळे पेट्यांमध्ये काही घोळ होईल का, तिथे काही गडबड होईल का. पण मी आपल्या माध्यमातून सर्व हितचिंतकांना किंवा पाचोरा आणि भडगाव शहरवासियांना या निमित्तानं आव्हानवजा विनंती करतो की अशा प्रकारे कुठल्याही मतपेटीमध्ये अशी काहीही घटना घडणार नाही याची 100% खात्री मी या निमित्तानं आपल्याला देतो. तरी सुद्धा त्यांच्या समाधानीसाठी मला वाटतं निवडणूक आयोगानेच पत्रकार परिषद घेऊन अशा पद्धतीची मुभा दिलेली आहे की जर असं काही कोणाला वाटत असेल तर त्यांनी आपल्या त्या मतमोजणी केंद्रावर आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही तिथं सुरक्षा गार्ड ठेवू शकता. अशा पद्धतीचं मला वाटतं आव्हान निवडणूक आयोगानेच केलेलं आहे. त्याच्यामुळे मी माझ्या करता नाही पण माझ्या कार्यकर्त्यांच्या हितचिंतकांच्या समाधानीसाठी दोघही ठिकाणी मी स्वतंत्ररित्या आपलं गार्ड त्या दोघही मतमोजणी केंद्रावर लावणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जर का परवानगी असेल तर दोघही जे गोडाऊन आहेत किंवा ठिकाणं आहेत पाचोरा आणि भडगाव शहरातली त्या दोघही ठिकाणी मला CCTV लावता येतं का याची देखील परवानगीसाठी मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे. जर त्यांनी परवानगी दिली तर मी त्या ठिकाणी CCTV सुद्धा लावणार आहे. त्याच्यामुळे जो काही चर्चांना उधाण बाहेर येतोय त्या चर्चांना कुठेतरी पूर्ण विराम मिळावा यासाठी या दोघी गोष्टी मी या निमित्तानं त्या ठिकाणी करणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर तुमचा काही प्रश्न असेल तर मी आता दुपारी 1 वाजता नगराध्यक्ष आणि सगळ्या नगराध्यक्ष पदाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची सामूहिकरित्या मीटिंग घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये त्या नगरसेवकांची काय स्थिती आहे ही त्यांना विचारली. त्यांना विचारल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर किंवा त्यांनी जो आनंद माझ्याजवळ व्यक्त केला त्या त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांनी उपभोगलेला अनुभव त्यानुसार असं वाटतंय की या पाचोरा शहरात आज एक नगराध्यक्ष आणि 26 नगरसेवक पदाच्या ज्या उमेदवारांची निवडणूक झालेली आहे तर मला वाटतं पाचोरा शहरात
आतापर्यंतच्या इतिहासात एवढे नगरसेवक निवडून आले नाहीत. अशा पद्धतीचा एक ऐतिहासिक निकाल हा येत्या 21 तारखेला लागेल. नगराध्यक्षांना किमान 15,000चं मताधिक्य, किमान 15,000चं मताधिक्य या पाचोरा शहरातून मिळेल आणि 26च्या 26 नगरसेवक ज्यांचं मतदान झालं ते 26च्या 26 नगरसेवक आणि ज्या 2 नगरसेवकांचं 20 तारखेला मतदान होणार आहे ते दोघे नगरसेवक, असा एक ऐतिहासिक निकाल या पाचोरा आणि भडगाव शहराचा आपल्याला पाहायला मिळेल. असं चित्र जनतेच्या चेहऱ्यावरून, नगरसेवकांनी दिवसभरातला केलेला अनुभव कथन केल्यावरून आणि मी जे काय दिवसभर सगळ्या बूथ केंद्रांवर फिरलो त्याच्यावरून असं चित्र स्पष्ट होत आहे की पाचोरा शहरातले 28 आणि प्लस नगराध्यक्ष, त्याच पद्धतीने भडगाव शहरातले 24 नगरसेवक प्लस नगराध्यक्ष, या दोघही शहरांमध्ये एक ऐतिहासिक विजय आपल्याला पाहायला मिळेल अशी 100% खात्री या सगळ्या उमेदवारांशी चर्चा करून या ठिकाणी मिळालेली आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भडगाव शहरातल्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की अनेकांनी येऊन वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोपांची खैरात या ठिकाणी मांडली, परंतु माझ्या जनतेने माझ्यावर आणि माझ्या विकासावर 100% विश्वास ठेवत एक ऐतिहासिक निर्णयाच्या वाटचालीकडे मला नेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्व मतदारसंघातल्या तमाम जनतेचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.